नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. आपण पाहत आहात ही मूळ जाहिरात आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये बघा पहिलं पद आहे संचालक म्हणजेच तांत्रिक. याच्याकरता शैक्षणिक अर्हता व अनुभव असणं आपल्याला आवश्यक आहे आणि या पदाकरता अर्जदाराचे वय हे 62 वर्षापेक्षा जास्त नसावे असं सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये शैक्षणिक पात्रता ही महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम क्षेत्रातील म्हणजे सिव्हिल रिलेटेड एमटेक बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी धारण केलेला असावा. यासोबतच आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याला काही अटी शर्ती सुद्धा आहेत, म्हणजेच आपल्याला काही जॉब डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेले आहेत. यासोबतच शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे सरकारी उपक्रमे इत्यादी कार्यालयातील किमान 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा गृहनिर्माण व नागरी बांधकाम क्षेत्रातील विशेषतः मिवान व तत्सम आधुनिक मोठ्या आकारमानाचे गृह प्रकल्प बांधकाम तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील साईट कामाचा अनुभव असावा. याचप्रमाणे इथं आपल्याला कार्यकारी अभियंता हे सुद्धा पद आहे. याच्यासाठी सुद्धा आपल्याला ही जाहिरात इथं निघालेली आहे. यासाठी सुद्धा आपल्याला सिव्हिल किंवा एमटेक सिव्हिल किंवा बीटेक सिव्हिल ही पदवी असणं गरजेचं आहे आणि आपल्याला किमान 7 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. यासोबतच उप अभियंता सिव्हिल याच्याकरता सुद्धा 7 वर्षाचा अनुभव असून आपल्याला जे काही स्किल्स पाहिजेत, हे स्किल्स आपल्याला या PDF मध्ये पूर्णपणे दिसत आहेत. हे तुम्हाला स्किल्स येणे गरजेचं आहे. यासोबतच कनिष्ठ अभियंता हे जे आहे या पदाकरता आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग बी किंवा बीटेक प्लस तुम्हाला शासकीय निमशासकीय मंडळे सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत बघा खाजगी कंपनी फर्म इत्यादी कार्यालयातील 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा कामाचा अनुभव असावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजेच बी किंवा बीटेक डिप्लोमा किंवा याच्याकरता तुम्हाला डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा असेल तरी सुद्धा आपल्याला चालू शकतं. यासोबतच सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर याच्याकरता तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची इन्स्टिट्यूट ऑफ टाउन प्लॅनिंग इंडिया ITPI किंवा समतुल्य व्यावसायिक संस्थेकडून मान्यताप्राप्त पदवी असणे गरजेचं आहे. यासोबतच अनुभव सुद्धा गरजेचा आहे. यासोबतच आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुविशारद याच्यासाठी बघा तुम्हाला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरल यांचे नोंदणीकृत सदस्य असणे गरजेचं आहे. तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून वास्तुशास्त्र किंवा वास्तुविशारद पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक आहे. प्लस तुम्हाला 7 वर्ष अनुभव आहे. यासोबतच ड्राफ्ट्समन हे पद जे आहे याच्याकरता डिप्लोमा पदवी पदव्युत्तर पदवी हे सुद्धा तुम्हाला गरजेचे आहे. प्लस तुम्हाला AutoCAD हे सुद्धा सॉफ्टवेअर येणं गरजेचं आहे. त्याच्याकरता सुद्धा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला सहाय्यक किंवा कनिष्ठ अधिकारी प्रशासन जमीन याच्याकरता महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी कोणत्याही शाखेतील आपल्याला प्लस 7 वर्ष अनुभव तुम्हाला गरजेचा आहे. यासोबतच कनिष्ठ अधिकारी जमीन नायब तहसीलदार याच्यासाठी सुद्धा बघा पदव्युत्तर पदवी. याशिवाय आपल्याला जे अनुभव आहे तो महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील उपसंचालक लेखा या पदावरून सेवानिवृत्त ही जी पदं आहेत ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरता सुद्धा इथं दिलेली आहेत. लेखाधिकारी जे आहे हे सुद्धा रिटायर्ड ऑफिसरांकरता ही जाहिरात निघालेली आहे. जाहिरात मित्रांनो मोठी आहे. महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे लिपिक टंकलेखक म्हणजेच क्लर्क फर्म टायपिस्ट या पदाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. यासोबतच आस्थापना जमीन लेखा व वित्त तांत्रिक म्हणजे सिव्हिल विज्ञापन विषयातील विशेष ज्ञान व अनुभव असणाऱ्यांना ज्यांना असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. यासोबतच आपल्याला 5 वर्षाचा अनुभव सुद्धा गरजेचा आहे आणि यासोबतच आपल्याला टॅली ERP आणि MSCIT सर्टिफिकेट सुद्धा म्हणजे संगणकाचं ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे. यासोबतच मराठी व इंग्रजी भाषेचं ज्ञान सुद्धा असावं असंही सांगितलेलं आहे. आणि ज्यांना या संदर्भामध्ये शिक्षण कमी आहे अशा विद्यार्थ्यांकरता किंवा अशा कॅन्डिडेट करता सुद्धा ही जाहिरात महत्त्वाची आहे. का तर शेवटी तुम्हाला शिपाई हे सुद्धा एक पद आहे. याच्याकरता फक्त 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र किमान
निमशासकीय संस्था किंवा खाजगी संस्थेत किमान 5 वर्ष कामकाजाचा अनुभव असणं गरजेचं आहे. मात्र या उमेदवारांना मराठी व इंग्लिश भाषेचे ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अनुभव जो आहे तो शासकीय, निमशासकीय संस्था, खाजगी संस्थेतील सेवानिवृत्त शिपाई म्हणून कामकाजाचा अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलेलं आहे. निवड प्रक्रिया 1:3 या पद्धतीने आपल्याला होणार आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे या जाहिरातीच्या खाली तुम्हाला अर्जाचा विहित नमुना सुद्धा इथं दिलेला आहे. आणि महत्त्वाची जी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती महत्त्वाची गोष्ट जी आपण पाहतोय ज्याच्यावरती ही मूळ जाहिरात आहे ती mahousing.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध आहे. आणि अर्ज पाठवण्याचा शेवटचा दिनांक हा 26/7/2026 असून अर्ज पाठवण्याचा पत्ता हा महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ, 3रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई 400021 आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन प्रोसेस आपली असणार आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला या जाहिरातीमध्ये खाली तुम्हाला जो अर्जाचा जो नमुना दिलेला आहे यासोबतच शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती सुद्धा जोडणं आवश्यक आहे असं या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. तर या जाहिरातीमध्ये आपल्याला आपण जी माहिती सांगितलेली आहे या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. या संदर्भामध्ये सदर करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या सेवानिवृत्ती अधिकारी यांच्या पदाचा सेवा कालावधी नियुक्तीपासून प्रथमतः 1 वर्षाचा असेल. मात्र पुढील कालावधी त्यावेळची निकड गरज तथा आवश्यकता पाहून संबंधित अधिकाऱ्याची कार्यतत्परता व गुणवत्तेच्या आधारे सेवा कालावधीमध्ये अधिकतम 3 वर्षापर्यंत मात्र दरवर्षी नूतनीकरणाने वाढ होऊ शकेल असे सांगितलेलं आहे. यासोबतच जे काही करार आहेत ते 11 महिन्याचे करार आहेत असंही त्यांनी इथं जाहिरातीमध्ये पूर्ण नमूद केलेलं आहे. यासोबतच आपल्याला इतर अटी शर्ती या भरपूर आहेत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये ही जाहिरात आपण वेबसाईटवरती पूर्णपणे वाचावी आणि याच्यामध्ये काही आपल्याला शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. तर मित्रांनो, यासारख्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातील खाजगी त्याचप्रमाणे सरकारी जाहिरातींकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.